नमस्कार, स्वाती रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे ढोकळा। ढोकळा खायला आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही। मऊ चवदार ढोकळे नाश्त्याला खाण्यासाठी लोकांची पहिली पसंती असते। आणि हाऊ टू मेक इन्स्टंट खमंग ढोकळा। घरी ढोकळा बनवणं पण तितकंच सोपं आहे। घरी ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही। अगदी 10 ते 15 मिनिटात ढोकळा बनवून तयार होईल। तर मग घरी बनवले ढोकळे फुलत नाही असं अनेकाचं म्हणणं असतं। वाय माय ढोकळा इज नॉट कुक प्रॉपरली। त्यामुळे योग्य पद्धती वापरून तुम्ही घरच्या घरी परफेक्ट ढोकळा बनवू शकतात। हाऊ टू मेक परफेक्ट ढोकळा ॲट होम। तर चला पाहूया रेसिपी। ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य वापरायचे ते मी सांगते तुम्हाला। सर्वप्रथम आपण साहित्य बाजूला काढून ठेवलेलं आहे। तर इथं मीठ घेतलेलं आहे, साखर, तेल, त्यानंतर लिंबूसत्व आणि खाता सोडा। तर आपण आणि त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ आणि 1 ग्लास पाणी। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे ढोकळा बनवण्यासाठी। सर्वप्रथम एक पातेलं घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी घेतलं ते आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे। आता आपण 2 चमचे साखर ॲड करणार आहोत। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर आपण 1 चमचा याच्यात लिंबू सत्व टाकणार आहोत। त्यानंतर आपण घेतलेलं तेल आहे ते मी 1 टीस्पून टाकलेलं आहे तेल। आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। साखर आपली चांगली विरघळली पाहिजे त्याच्यात। आता गॅसवर कढई ठेवावी आणि त्यामध्ये पाणी घालावे आणि एक स्टँड ठेवावं आणि त्याच्यावर 5 मिनिटं ते पाणी गरम होऊ द्यायचं। तोपर्यंत मी इकडं ताटात तेल लावून ठेवलेलं आहे। आता हे बेसन पीठ आपण घालून सगळं मी फिरून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात गाठी राहणार नाही आणि बॅटर आपलं छान मिक्स होईल। तसं आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं बॅटर। आता याच्यात जे आपण खाता सोडा घेतला होता तर तो आपण याच्यात ॲड करूया। आता 1 चमचा मी इथं खाता सोडा टाकत आहे त्याच्यात। तर याने काय होईल, जे आपलं पीठ आहे, आता कोणी इथं इनो यूज करतं पण आपण खाता सोडा यूज करतो। तर खाता सोड्याने चांगलं पीठ आपलं फुगून येईल। तुम्ही पाहू शकता छान असं फुगलेलं आहे पीठ आपलं। आता हे पाणी गरम झालंय, आपण ताटामध्ये हे पीठ टाकूया आणि त्याला छान असं पसरून घेऊया। आता हे मिश्रण आपण तेल लावलेल्या थाळीमध्ये टाकलं आहे। आता याला आपण कढईमध्ये झाकून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं। आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। आता हे झाकण ठेवलं तोपर्यंत 15 ते 20 मिनिटं ढोकळा वाफून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता। आता एकीकडे मी कढईमध्ये तेल ठेवलं होतं फोडणीसाठी, तर तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे केले होते ते आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि छान असं आपण खमंग फोडणीसाठी तयार केलेलं आहे ते आपण ढोकळ्यावर पसरून घेऊया। छान असं आपलं ढोकळ्यावर पसरून घेतलं, त्याच्यावर कोथिंबीर घालून ढोकळा कट करून घ्यायचा आहे। पाहू शकता आपण कोथिंबीर त्याच्यावर पूर्णपणे टाकलेली आहे आणि छान असं आपण आता याला कट करून घेऊया। गुजरातचे अनेक पदार्थ लोकप्रिय आहेत, त्यातला खमंग ढोकळा खूप लोकांना आवडतो आणि खमंग ढोकळा चविष्ट असण्यासोबत हेल्दी पदार्थ आहे। ढोकळा हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे आणि खमंग ढोकळा मऊ आणि स्पॉन्जी खूप चविष्ट लागतो। चव मोठ्याची नाही तर मुलांनाही खूप आवडतात आणि कोणी पाहुणे आले की चहासोबत। आणि तुम्हाला त्याची रेसिपी सोपी म्हणजे कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की मला सांगा। आणि खूप छान असा आपला मऊ आणि स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे 10 ते 15 मिनिटात। छान असा आपला ढोकळा बनवून झाला आहे आणि तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत, कशासोबतही हिरव्या तिखट किंवा गुळाचं लाल चटणी कशासोबतही तुम्ही खाऊ शकतात। तुम्ही पाहू शकता ढोकळा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.